नमस्कार. परीक्षेचा ताण कमी करा या 21 दिवसाच्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज दिवस 8वा. आज काय करायचं आहे? आज मुलांसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करायची. आता ह्या 2 पद्धतीने तयार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे शाळेतून जी सराव प्रश्नपत्रिका आली आहे ती जशीच्या तशी त्यांच्या रफबुकमध्ये उतरवून काढा पेनाने आणि त्यांना ते प्रश्न वाचता येत आहेत का आणि वाचता वाचता त्यांना त्याचं उत्तर लिहिता येत आहे का हे चेक करा. परत तीच रब करा, परत तीच लिहायला सांगा. आता ह्या नोटवर काही पालक कसे म्हणतात माहिती आहे का, ती अक्षर खाली उठतात ना टीचर, तर वाचून दे ना, उतरून दे ना. हे सगळ्याच गोष्टी मुलांना सांगायच्या नसतात. प्रश्न वाचणं मुलांनी हे जास्त महत्वाचं आहे इथे. आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे त्यांना लक्षात राहणं महत्वाचं आहे. तो सराव तर नक्कीच होतोय ना. आणि दुसरी सराव प्रश्नपत्रिका, जर तुम्हाला तुमचं मूल थोडं कॉन्फिडंट वाटत असेल तर उदाहरणादाखल आपण मराठी घेऊ. जर 4 धडे आहेत तर 4 धड्यांच्या खाली प्रत्येक ठिकाणी रिकाम्या जागा, एका वाक्यात जोड्या लावा. शक्यतो नॉर्मल पॅटर्न असतो. फक्त धड्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरांचा एक सराव पेपर बनवू शकतो का आणि तो मुलांना सोडवायला सांगू शकतो का? ह्यानी मुलांचा आत्मविश्वास वाढेल की जे आई बाबांना मी उत्तरं दिली ती मलाही लिहिता येत आहेत. परीक्षेला जाण्याच्या पूर्वी 1 दिवस आधी जर त्यांनी असा सराव केला तर यामध्ये नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासाला मदत मिळेल. श्री स्वामी समर्थ.